लाडकी बहीण योजना आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत, कारण महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. फेब्रुवारी 20व्या हप्त्याबाबत जी.आर. तर आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे पैसे वितरण झालेले आहे, निधी वितरण झालेले आहे व महिला व बालविकास विभागाला ते देण्यात आलेले आहे. आणि यावेळेसची खुशखबर हे आहे की निधीमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मागच्या वेळेसचा हप्ता मिळाला नाही, यावेळेस मात्र 100% मिळणार आहे. पण तुम्हाला यावेळेस का बरं मिळणार आहे, ही सगळी कारण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहोत. आणि आजच्या पैशांचे वितरण आजच होईल का किंवा पुढे जाणार आहे का, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या योजना यात्रा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींना थोडक्यात माहिती असणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी हप्ता वितरण होणार आहे. आता लक्षात घ्या, वितरण आज म्हणजे शुक्रवारी होऊ शकतो किंवा मग काय होऊ शकतं की सोमवारपासून सुद्धा वितरण होऊ शकतं, कारण शनिवार रविवार पण पुन्हा काय होते, सुट्टी येत आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता जास्तीत जास्त वितरणाची शक्यता आज आहेच, पण 50% शक्यता सोमवारी सुद्धा असणार आहे. याद्या तयार असल्यामुळे लवकरच पैसे जमा होणार आहे. आता बरेच जण म्हणत आहेत की लाडकी बहीण योजना बंद पडली का, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे का नाही, वगैरे वगैरे. पण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या की जर पैसे हप्ता बंद झाला असता तर तुम्ही काय केलं असतं की तुम्हाला जी.आर. आले नसते. हप्ता बंद झाले असतं तर त्यावर कोणीही बोललं नसतं. हप्ता बंद झाला असता तर अधिवेशनात त्या संदर्भात कोणतेही निर्णय घेतले नसते. अधिवेशनात पुढील जे 12 महिन्यांचं बजेट आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाली नसते. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, हप्ता बंद होणार नाही, पैसे सुरूच राहणार आहे. टेन्शन घेऊ नका. 27 मार्च किंवा सोमवारी हे वितरण होणार आहे. फेब्रुवारी मार्च हप्ता येणार का, तर नाही, फक्त आणि फक्त 1500 रुपये फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. मार्चचा हप्ता सध्या तरी मिळणार नाही, पण पुढील जो हप्ता आहे तो लवकरच आता मार्च सुद्धा येईल. कारण काय असणार आहे ना, जे बजेटमध्ये दिलेलं आहे व जे काही नवीन फायनान्शियल इयर सुरू होतं त्याआधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं नक्कीच गरजेचं असणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार, सध्या 1500 जमा होणार आहे. तुम्ही केवायसी दुरुस्ती झालेल्या बहिणींना जानेवारी हप्ता जमा आहे, त्यांना आता फेब्रुवारी सुद्धा मिळणार आहे. केवायसी न चुकता केलेल्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणार आहे. केवायसी दुरुस्ती प्रक्रिया न चुकता केली, हप्ता मिळणार, पण किमान 10 ते 12 दिवस आधी तुम्ही काय केलेलं पाहिजे आहे, केवायसी दुरुस्ती केलेली पाहिजे. बघा, परवा जी.आर. निघाला होता, त्यामुळे याद्या पूर्ण तयार झालेल्या असणार आहे. लाडक्या बहिणींना सध्या 1500 रुपये जमा होणार आहे. केवायसी ज्यांची चुकली होती त्यांनी दुरुस्ती केली आहे त्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झाला, आता फेब्रुवारी सुद्धा हप्ता मिळणार आहे. तुम्ही आधार सेटिंग स्टेटस बघायचं आहे, कारण ते इनॅक्टिव्ह होतं व प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेलं आहे इनॅक्टिव्ह झालेल्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत नाही. फक्त आणि फक्त ॲक्टिव्ह असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे येतात. लक्षात करा, या छोट्या छोट्या चुका करू नका. पुन्हा त्या बँक सर्व्हरला जाऊन पैसे पडतात, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे तुम्ही आधार सेटिंग स्टेटस आहे का पूर्णपणे चेक करायचं आहे. केवायसी दुरुस्ती प्रक्रियेची संधी आहे, करून घ्या. कोणतीही संधी गमावू नका. पुन्हा पैसे जमा होण्याची शक्यता फार कमी आहे. केवायसी चुकली होती व झाली नाही त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. बघा, केवायसी चुकली होती पण दुरुस्ती केली नाही तर पैसे मिळणार नाही. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही, पण केवायसी यादीमध्ये तुमचं नाव सुद्धा आले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हप्ता आला नाही, पण जेव्हा तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा केवायसी दुरुस्ती प्रक्रिया केली, लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे. लक्षात घ्या, लाखो लाडक्या बहिणींच्या पैसे मिळालेले आहे. विथ प्रूफ आपल्या चॅनलवरती ते पूर्ण माहिती आहे, ते बघायचं आहे तुम्ही, कारण आपण सगळी माहिती पूर्णपणे 100% खरी माहिती देतो. कोणतेही फापट पसारा नाही, चुकीची माहिती नाही, सगळी माहिती तंतोतंत असते. रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना पैसे मिळणार नाही. जून जुलै हप्ते तुम्हाला आले नाही तर यावेळेस सुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नावच नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमची केवायसी सुद्धा झालेली नाही. तर थोडक्यात काय, तर 100% पैसे जमा होणार आहे. ही योजना बंद पडलेली नाही. 1500 रुपये यावेळेस येणार आहे. केवायसी केली आहे त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार. दुरुस्ती करून घ्या, फक्त 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत. या संदर्भात काही अडचणी उद्या नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, किंवा तुम्ही आपल्याला इन्स्टाला फॉलो करा, तिथे मेसेज करा. पण कमेंट केलं तर लगेच तुम्हाला रिप्लाय मिळेल व त्यावरती सोल्युशन मिळेल व 100% तुमचे पैसे सुरू होतील. महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. महत्त्वाची अपडेट आहे, जास्तीत जास्त बहिणींना नक्कीच शेअर करायचं आहे. व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.